राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। सगळ्यात आधी तुमच्या सर्वांना शुभ सकाळ। आता वाजलेली आहे 9 आणि अधिराज उठलेला आहे, तुम्हाला माहितीच आहे। माझे भाऊजी येणार आहे आणि जेवण वगैरे निपटवून आम्ही वाट बघत आहे त्यांची, पण ते अजून आले नाही। खाली चिवडा वगैरे बनवत आहे। सायंकाळचे 7:30 झालेले आहे आणि मला खिचडी वगैरे लावायची होती, बेसन वगैरे करायचं होतं आणि भाकर पण टाकायची होती। आणि बऱ्याच जणांना भाकर जमत नाही, पण आम्ही जेव्हा 6वी-7वीत होतो तेव्हापासूनच आम्ही भाकर करणं शिकलो। कारण तेव्हा पोळ्या खूपच कमी, शनिवारी वगैरे जेव्हा बाबांना उपास राहत होता तेव्हाच करत होते। आणि कोणाकोणाला भाकर येत नाही ते मला सांगा कमेंट्समध्ये, कारण बऱ्याच जणांचं म्हणणं असते की त्यांना भाकर नाही जमत। आणि मला भाकर गरम पाणी ठेवूनच जमते, म्हणजे अंधन घेऊनच जमते, तशी नाही जमत भाकर, तशी तुटून जाते माझीवाली। पण माझे सासरे सकाळपासून जेवलेले नाही, ते एकच टाईम जेवतात। बाय चान्स एखाद्या वेळेला दुपारी जेवले तर जेवले। आता त्यांना भूक लागली होती, पण मग मी खाली गेली तर त्यांना सांगितलं तुम्ही थांबा, मी पटापट करते। आणि तुमच्यासोबत बोलता बोलता मी तुम्हाला दाखवते अधिराज काय करत आहेत तर। बघा अधिराजची ज्यूसची बॉटल आणि अधिराज, बस ते दोघं सोबत असतात। अधिराज। आणि याच्यामध्ये मी दाणे उकडून घेतले आहे, कारण कोरडे कोरडे नाही, थोडे जरड झाले आहे दाणे। कोणालाच वेळ भेटत नाही लायटर आणण्यासाठी। अधिराजनी जायला पाहिजे ना, अधिराज पण नाही जात। झटपट पटापट पटापट लक्ष्मी जी घर के अंदर प्रसन्न हो। ही कामं पण अशी गाणे म्हणता म्हणता, अधिराज सोबत बोलता बोलता आता तुमच्यासोबत बोलते मी, असे करावं लागते, म्हणजे पटापट होते। आपण जे पाणी ठेवलं होतं ते मस्त आता उकळलं, कारण उकळलेलंच पाणी टाकायचं आहे आपल्याला, थोडं थोडं, एकदम जास्त पण नाही टाकायचं। आणि जसं जसं लागते तसं तसं आपल्याला ते मिक्स करायचं। या बेसनामध्ये मी टाकलंय भरपूर पाणी, कारण बेसन पाहिजे आपल्याला पतलं म्हणून। त्यामध्ये आपण मस्त सांबार टाकू बेसनामध्ये। छान आता स्वयंपाक करता करता अधिराज आला। हो ना आधी भाकर कोण खाते? कोणाला खायची भाकर? अधिराजला। बेटा 2 मिनिट, फक्त 2 भाकरी करू दे, मला खाली घेऊन देते मी आजी आजोबांना, मग तुला सांगते तू मला अधिराज दाखवते मी, बघा काय करत आहे। बघा अधिराज काय करत आहे रे, अधिराज काय करत आहे, बघा कसं भोकरते अधिराज। हा आहे माझा ब्रदर। भाऊ असला की याचा फरक पडते, त्याची टी शर्ट आहे, तो माझे कपडे नाही घालू शकत तर त्याचे कपडे बी घालू शकते। तर मंडळी, आता अधिराजचं जेवण झालेलं आहे आणि सगळ्यांचं जेवण झालेलं आहे, फक्त मी एकटी सोडून। आता मी पण जेवण करते आणि आज मी रात्रीच भांडे वगैरे घासले। अधिराज दिसेल, तो आपल्या पप्पा सोबत खेळत आहे। अधिराज त्याच्या पप्पाला आवडत नाही, तुला जे करायचं ते कर, पण मला नको घेऊ ब्लॉगिंग मध्ये, असं त्यांचं म्हणणं आहे, कारण त्यांना पण माझ्यासारखं व्हायरल व्हायचं नाहीये ना म्हणून। आणि वेळेवर मला आता कळलं की अधिराजचं डायपर संपलेलं आहे। ते तरी बरं झालंय की आता फक्त 9 वाजले, त्याच्यामुळे आता गुंजनला मी पाठवते
इथे जवळच दुकान आहे. भाकर, कांदा, मुळा आणि बेसन, एक नंबर जेवण. आणि इथे बघा, इथे मी शेंगा ठेवलाय उकडायला. आणि इथं सुद्धा शेंगा आहे तुरीच्या. आत्ता वाजलेले आहे रात्रीचे 10:30. माझं जेवण वगैरे झालंय, पण शेंगासाठी माझ्या पोटात थोडीशी भूक बाकी होती, म्हणून मी ते खाताय छान गरम गरम हिटर समोर बाथरूम समोर बसून. काही इलाज नाही आहे मला, कारण तिकडे अधिराजचे पप्पा आहे आणि अधिराज मग तिकडे चुपचाप बसून देत त्यांना. आणि अधिराज बघा, अधिराज पण अजून झोपलेला नाहीये, मस्ती करत आहे अधिराज आपल्या बहिणीसोबत. काय करताय अधिराज? तो पण सकाळपासून झोपलेला नाहीये आता. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत गुड नाईट, बाय बाय.